वेळ जात नाही म्हणून एखादी गोष्ट करण्यापेक्षा अशा एखाद्या गोष्टीला वेळ द्यावा जी आपली वेळ बदलू शकेल. हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका. त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा. जेव्हा सगळं संपून गेलं असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. यश मिळवण्यासाठी धाडस लागतं आणि वाट पाहायला संयम लागतं. काळानुसार चेहरे बदलतात, पण जो परिस्थिती बदलतो तोच परिस्थितीबद्दल बोलतो. तुम्ही कितीही बोला, समोरचा तेवढंच ऐकतो जेवढं त्याला ऐकायचं असतं. जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहे, अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपला आहे. तुमचा वेळ मर्यादित आहे, त्यामुळे दुसऱ्यांचे जीवन जगवण्यात वाया घालवू नका. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्की समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात. झेपणाऱ्या गोष्टी करत गेलं की त्यांना पेलण्याची आणि तोलण्याची ताकद आपोआप निर्माण होते. वेदनांना समजण्यासाठी संवेदनेची गरज असते, कारण भाषेला अनुवाद शक्य आहे पण भावनांना नाही. झेपणाऱ्या गोष्टी करत गेलं की त्यांना पेलण्याची आणि तोलण्याची ताकद आपोआप निर्माण होते.